हॅलो फ्रेंड्स, मी दीपाली शिंदे ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहोत मस्त असा एक आगळा वेगळा स्नॅक पदार्थ, जो सगळ्यांनाच आवडेल आणि टिकायलाही तो 3-4 दिवस आरामात. आणि तुम्हाला कुठे फिरायला वगैरे जायचं असेल तर तुम्ही आवर्जून हा पदार्थ करून नेऊ शकता. स्नॅकचा एक वेगळा आयटम आज आपण बघणार आहोत. आज आपण येथे घेतलेले आहे डाळ, धने, हवरी आणि 1 चमचा जिरे. बघा, अशा प्रकारे ते आपण भाजून घेणार आहोत. खूप जास्त नाही भाजायचं, फक्त 1 मिनिटभर. मस्त असं 1 मिनिटभर भाजून घ्यायचं आहे. मस्त असा त्याचा आता वास यायला लागलेला आहे, त्यामुळे छान भाजत आलेलं आहे हे. थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण हे भाजून घेतलेलं आहे. आता 1-2 मिनिट आपण ते थंड करून घेणार आहोत. आता आपण ते मिक्सरच्या जारमध्ये काढलेलं आहे बघा. त्यामध्ये घालणार आहोत 7-8 लसणाच्या पाकळ्या, कढीपत्ता, लाल तिखट, चवीनुसार मीठ, तर मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. आता एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपण घेणार आहोत 1 चमचा मैदा. त्यामध्ये आपण घालणार आहोत तेल, रूम टेम्परेचरवरचं तेल आहे. आणि मस्त आता व्यवस्थित सर्व बाजूंनी ते आपण मिक्स करून घेणार आहोत. मस्त असं सर्व बाजूनी व्यवस्थित तेल चोळून घ्यायचं आहे पिठाला. त्याने मस्त असा खुसखुशीतपणा येतो स्नॅकला. आता व्यवस्थित सर्व मिक्स करून झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण घालणार आहोत ओवा, आता घालणार आहोत कोथिंबीर, हे ते आपण जो मसाला काढून घेतलेला होता तो घातलेला आहे. आणि मीठही घालायचं आहे चवीनुसार. कॅमेरा ऑफ राहिल्यामुळे ते किती टाकलं ते दिसलं नाही. आणि आता थोडीशी हळद घालणार आहोत त्यामध्ये. मीठ घातलेलं आहे चवीनुसार. आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ओवा, कोथिंबीर, मीठ आणि आपण जो मसाला तयार करून घेतलेला होता तो सर्व 2 चमचे घातलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता थोडंसं पाणी टाकून घट्टच असं गोळा करून घ्यायचा आहे. आपल्याला ढिला नाही ठेवायचा, पूर्ण घट्ट करायचं आहे. बघा, अशा प्रकारे आपण जो गोळा केलेला आहे तो रेडी झालेला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही 10 मिनटं त्याला रेस्ट देऊ शकता. आता आपण तो एका पोळपाटावर मस्तपैकी लाटून थोडासा प्रेस करून मळून घ्यायचा आहे. आता लाटून घेऊया. पूर्ण पातळसर अशी त्याची चपाती लाटायची आहे. व्यवस्थित मस्त गोल. बघा, मस्त अशी आपण त्याची चपाती लाटून घेतलेली आहे. आता आपण कसं कट करणार आहोत ते बघायचं आहे. अशा प्रकारे मी कट करून घेणार आहे. एकदा चौकोनी कट करून घेऊयात.
आता आपण बघा कशा प्रकारे त्याचा रोल बनवायचा आहे ते बघणार आहोत. आता आपण अशा प्रकारे त्याची एक तेवढी त्रिकोणी बाजू काढून घेणार आहोत आणि त्याचा एकच रोल बनवून घेणार आहोत. अशा प्रकारे प्रेस करत आपण त्याचा रोल बनवत चालायचा आहे अशा प्रकारे. आणि त्याच्या ह्या पुढच्या साईडला थोडंसं आपण आधी पाणी लावून घेणार आहोत. बघा तिथे असं प्रकारे पाणी लावायचं आहे, कारण मग ते पूर्णपणे व्यवस्थित चिटकलं जातं, निसटत नाही तळताना वगैरे. बघा खूप छान असा सुंदर त्याला आकार आलेला आहे. बघा किती मस्त दिसतंय. अशाच प्रकारे सर्व रोल्स आपण बनवून घ्यायचे आहेत आणि कडेला पाणी लावायला विसरायचं नाही, म्हणजे ते व्यवस्थित चिटकले जातात. खूप सुंदर असा आकार आणि खायलाही खूप टेस्टी असे लागतात. हे सर्वांनी नक्की ट्राय करा. व्हिडिओ पूर्ण बघा, सबस्क्राईब करा. बघा किती सुंदर असा आकार आलेला आहे त्याला, मस्त. आता आपण तळण्यासाठी एक कढाई ठेवलेली आहे, त्यामध्ये सर्व स्नॅक्स आपण तळून घेणार आहोत. बघा अशा प्रकारे आपण स्नॅक्स सर्व व्यवस्थित तळून घेणार आहोत. बघा थोडीशी फ्लेम लोच ठेवायची आहे, जेणेकरून मधपर्यंत ते तळले जातील व्यवस्थित. बघा अशा प्रकारे त्याचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे. मस्त असे ब्राऊन कलरवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत. ते खूप सुंदर दिसतंय बघा. मस्त अशा प्रकारे आपण सर्व तळून घेतलेले आहेत. आता सर्व करूया. बघा किती सुरेख दिसत आहे. तर नक्की ट्राय करा सगळ्यांनी. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.